लाईव्ह परफॉर्मन्स जास्त मजा देतं की रिटेक वाला आयुष्य हे सिनेमातलं? लाईव्ह. पहिल्यांदा स्टेजवर उभं राहिलं त्यावेळेला डोक्यात काय होतं? पैसा, प्रसिद्धी की फक्त काम म्हणून हे सगळं करायचं? पहिल्या वेळेस उभे राहिले. अगदी पहिला पैसे, परफॉर्मन्स. पैसे. मला फक्त एका गोष्टीचा फरक पडतो, ती म्हणजे माझी आई. माझ्या आईने मला चांगलं म्हणावं वाईट म्हणावं हा मला फरक पडतो, मला बाकी कोणाचा फरक पडत नाही. लोकप्रियतेमुळे खूप काही गोष्टी गमावल्या असं वाटतं? नाही, मला तर नाही वाटत मी काय गमावलंय, मी कमवलंय. नाही, अजून प्रेमचं तर नाही सांगू शकत. अरे म्हणून cancel. या हसण्यामागे नेमकं काय काय आहे? काळजातून भिडलं पाहिजे ना एखादी व्यक्ती. एकदम बरोबर आहे, बरोबर आहे, पण नाही, नको ना, कॅन्सल हा प्रश्न. आणि ते पण आमच्याच मॅनेजरला येऊन म्हणते की मला मॅडमांना भेटायचं. मॅनेजर आमचा म्हणतो की का भेटायचंय? काय ना, मागणी घालायला आलो, संपला विषय. तुमच्यावर जर बायोपिक बनला तर ऍक्टिंग कोणी करावी, कोणी तो रोल करावा असं वाटतं? आणि प्रेमात पडल्यावर गौतमी कशी असेल? बापरे, काय माहिती. म्हणजे आतापर्यंत असं काही पडले नाहीच आहे, प्रेमात उभीच राहिली असं आहे का? माझ्यासोबत एक असं नाव आहे, ते नाव घेतल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की चार चांद म्हणजे काय असतात. आणि आता महाराष्ट्रातलं ते तितकंच ग्लॅमरस नाव आहे, वादग्रस्त नाव आहे आणि तितकंच बहारदार नाव आहे. माझ्यासोबत आहेत गौतमी पाटील. गौतमी, वादग्रस्त. कारण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला आता सिनेमा येतोय त्यातलंही हिंदी गाणं तुम्ही करताय, हो, पण हो. त्याच्या पलीकडे असणारं म्हणजे गौतमी पाटील शोधायचा आपण खरं तर आमचा प्रयत्न आहे लक्षातचा. ह्या सगळ्यात कशा अर्थानं वाटतंय की आत्ता सिनेमा लावणी आणि तुम्ही दिलेला त्याला एक वेगळा स्पेशल अंदाज आहे. ह्या सगळ्याकडे बघताना आता मागे वळून पाहताना नेमकं काय वाटतं? आणि आत्ता हे सगळं करताना हे ग्लॅमर जे तुमच्या नावाभोवती आलंय त्या सगळ्याबद्दल काय सांगा? मग खरं तर द महाराष्ट्र फाईल हा मूवी आहे, त्यातलं मराठी मूवी आपला, आणि मराठी मूवीमध्ये हिंदी सॉन्ग, आणि हेही मला दिलं. तो चान्स मी कधी सोडणार नाही. आणि पहिली गोष्ट, हिंदी सॉन्ग म्हणजे माझ्यासाठी हे खूप नवीनच ना. आता मी मराठी अल्बम सॉन्ग केले, मूवीचे सॉन्ग केलेत बरेच, पण हिंदी नाही केलं. मग हिंदी जसं मला सांगितलं की मी लगेच राठोड सरांचं खरं तर मनापासून आभार. मी त्यांना लगेच म्हटलं मी करणार, मी करणार. तिथून जी सुरुवात झाली तर खूप छान ते सॉन्ग झालं. आणि अक्षरशः म्हणजे आमचं ते हे डान्स बार तिथं शूट झालं ते गाणं. अच्छा. हो, आणि एवढं छान वाटलं त्यावेळेस मला की तिथं मला ते नवीन काहीतरी अजून बघायला मिळालं, नवीन स्टेप करायला मिळालेत, नवीन काहीतरी अजून अनुभवायला मिळालं, म्हणून खूप छान वाटलं. राहिली मागं वळायची गोष्ट, मी मागं वळून बघतच नाही अजिबात. मला असं वाटतं की आपण फक्त आता चाललोय तर पुढेच बघत जावं. निश्चित ह्या सगळ्यामध्ये करत असताना लाईव्ह परफॉर्मन्स जास्त मजा देतं की रिटेक वाला आयुष्य हे सिनेमातलं? लाईव्ह. त्याची नशा वेगळी आहे ना खूप. परफॉर्मन्सची. ते माझं असं Passion असं आहे. असं ते माझा जीव की प्राण आहे तो विषय. म्हणजे स्टेजवर मी स्टेजच्या खाली आहे आता, पण मी जशी वर गेले की माझा विषय संपला. मी फक्त एकच बघते, ते प्रेक्षक वर्ग आणि मी. मला बाकी काहीही कळत नाही. मी एकदम त्यांच्यामध्ये. तल्लीन होऊन जाते. हां, आणि जे होतं ते होतं. कसं काय मला माहित नाही. ते सगळं तर खरं प्रेक्षक वर्गांचं प्रेम म्हणावं हे, की ह्या गोष्टी मला त्यांच्यामुळे ही ताकद मिळते. म्हणून त्यांचं मनापासून आभार. हे सगळं करत असताना म्हणजे सिनेमा त्यातलं आपण कधीतरी आयटम सॉन्ग करू किंवा त्यातलं लावणी आणि या सगळ्या गोष्टीकडे बघू असं कधी यापूर्वी वाटलं होतं का? काय नेमकी भावना ज्या वेळेला पहिलं म्हणजे यापूर्वी सिद्धार्थ बरोबर तुम्ही केलं हो, होतं हो, हो. सिद्धार्थ दादांसोबत. तर ते कसं म्हणजे आणि आत्ता अचानक आलेलं हे ग्लॅम फेम या सगळ्याकडे तुम्ही कशा अर्थाने पाहता का? खूप छान वाटतं. खरं तर त्यावेळेस सिद्धार्थ दादांसोबत मी गाणं केलं ना, त्यावेळेसही मी थोडीशी अशी घाबरलेले. म्हणजे हे सगळे माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. पण म्हणजे एक कलाकार सपोर्ट करतो ना, ते खूप
खूप चांगलं असतं. जसं की सिद्धार्थ दादा झाले आणि आता मंगेश दादा पण, की सिद्धार्थ दादांनी पण मला त्यावेळेस सांगितलेलं की तू बिंदास कर, तू लक्ष देऊ नको. म्हणजे हा सपोर्ट खूप गरजेचा आहे. आणि सिद्धार्थ दादाचा स्वभाव मी म्हणजे आवर्जून असं दादा, सिद्धार्थ दादा मी असं म्हणते तर त्या माणसाला म्हणते. खरंच सिद्धार्थ दादांचा स्वभाव खूप छान आहे. आणि तसंच मंगेश दादांनी पण आत्ता मला आम्ही बसलेलो आणि मला असं मी मध्ये इकडं मंगेश दादा इकडं नाही का, मी आता काय बोलू, मला असं बसवलंय मध्ये, पण मी नाही का, मी त्यांना म्हटलं अवघड आहे बरं का माझ्यासाठी. तर मला काय म्हणतात, तू बोल, तू चुकली तर मी बोलतो. हा सपोर्ट आणि हा सांभाळून घेणं जे आहे, खूप गरजेचं असतं आणि हे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये आहे. हे मी अनुभवलंय, कारण की हे माझ्यासाठी नवीन आहे. तर मी बघतीये तर आपले मराठी कलाकार म्हणजे सिनियर सगळे सगळे खूप खूप छान आहेत, खूप छान. तुम्ही म्हणून लावणीला एक वेगळ्या पद्धतीचं एक डायमेन्शन दिलं, एक वेगळ्या पद्धतीने सादर केली. त्या सगळ्याबद्दल चांगलंही म्हटलं गेलं आणि टीकाही झाली. कशा अर्थाने गौतमी या सगळ्याकडे पाहते? पहिली गोष्ट मी सांगते की मी लावणी करत नाही. मला लावणी कलाकार असं म्हणू नका, मी खूपदा बोललीये. ओके. लावणी म्हणजे हे सगळे, हे सुरेखाताई, यांनी गाजवलेत. तुम्ही मला ते नाव देऊ नका. मी अगदी स्पष्ट सांगते मी काय म्हणते. मी करते. म्हणजे माझं कसं आहे, आपले नॉर्मल जे डान्स असतात डान्स फॉर्म्स ते मी करते. सादर करते. मी लावणी नाही करत. मी लावणी करते आमच्या शो मध्ये, तर मी एकच लावणी करते. फक्त फर्स्ट माझी पहिली एंट्री असती ते आंबाडा घालून, घुंगरू घालून एकदम प्रॉपर व्यवस्थित असतं. मग ते मी एकच लावणी करते. पण ते मला एक म्हणतात ना, नाव दिलं गेलंय की लावणी कलाकार, लावणी कलाकार. ते झालंय तर झालंय, पण मी बऱ्याचदा बोलले. पण खऱ्या अर्थाने परफॉर्मर आहात तुम्ही असं म्हणता हा, येईल. असं म्हणता येईल. हे अगदी बरोबर बोलले. ह्या गोष्टी पण नाही, मी त्यात मला नाही पडायचं. उलट मी म्हणते की मला लावणी शिकायची आहे ना, तर मी शिकल पण ते काही विषय नाही. पण मला असं म्हणायचं की मला ऑल करायचंय. सगळं करणं आहे. सगळे आणि हा. सगळे डान्स फॉर्म्स करून बघायचे. हा. आणि त्यात लोकांना हा. म्हणजे मुळात पण ते समोरच्या मला एक प्रेक्षकाला काय आवडतं ते तुम्हाला द्यायचंय. हा, पण ते एक टॅग लागतो ना आपल्याला, हा. तो लागल्यासारखं असं. ठीक आहे. ह्या सगळ्यात गौतमी पाटील ब्रँड खऱ्या अर्थानं झालाय, पण ह्या ह्याच्यात खरा चेहरा कुठेतरी हरवला असं वाटतं का? किंवा ह्या सगळ्या चकाचौंध मध्ये खरी गौतमी कुठेतरी आत दडून बसली असं वाटतं या मला सगळ्या ह्याच्यात? उलट असं वाटतं की खरी गौतमी अशी बाहेर निघालीये. जी अशी बसली होती ती आता अशी की चल. मी पहिले कसं असतं थोडंसं लाजरी बुजरी. अशी घाबरून, मग कोण हे काय म्हणेल, मग ते काय म्हणेल, प्रत्येक गोष्टीचं असं. पण आता मला नाही वाटत की म्हणजे उलट मला आता मी बेस्ट वाटते. की मी आता खंबीर आहे की हा चल, म्हणजे मला ह्या गोष्टीची सवय झाली. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे वैयक्तिक पातळीवर पहिल्यांदा स्टेजवर उभं राहिलं त्यावेळेला डोक्यात काय होतं? पैसा, प्रसिद्धी की फक्त काम म्हणून हे सगळं करायचं? पहिल्या वेळेस उभे राहिले. अगदी पहिला पैसे परफॉर्मन्स. पैसे. हम्म. पण हे सगळं करत असताना आयुष्यातला सगळ्यात मोठा कठीण टप्पा कोणता होता गौतमी? मी ट्रोल झाले. खूप हे व्हायला होतं, म्हणजे आतून हलायला होतं, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला लोक ट्रोल करतात काय आतून वाटतं? म्हणजे अक्षरशः मला असं अ, अक्ष घाबरले होते मी की आता काय होईल, काय लोक काय करतील, म्हणजे कळत नव्हतं त्यावेळेस. अरे मग मला असं नाही ना करणार, अरे मग मला तसं नाही ना करणार, ह्या गोष्टी. किंवा मी रात्री झोपत नव्हते, सारखं डोक्यात तेच चालत होतं आणि कंटिन्यू आपल्या सगळीकडं तोच विषय होता. तर मी असं, माझी आई पण, म्हणजे आम्ही नंतर नंतर आता सवयच झाली. पण ह्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकीकडे लोकप्रियता वाढत असते, ट्रोलिंगही वाढतं, पण घरच्यांचं काय अवस्था होते या सगळ्याची? मला फक्त एका गोष्टीचा फरक पडतो, ती म्हणजे माझी आई. माझ्या आईने मला चांगलं म्हणावं, वाईट म्हणावं, हा मला फरक पडतो. मला बाकी कोणाचा फरक पडत नाही. म्हणून मी तिच्याकडे लक्ष दिलंय, तिला मी समजावून सांगितलंय, तिच्याशी मी बोललीये, तिने मला सपोर्ट केलाय. म्हणून मी आज इथपर्यंत आहे. आणि प्रेक्षक वर्गांचा पण मनापासून आभार मानते. का? तर मी ट्रोल झाली, पण मला बऱ्याच प्रेक्षक वर्गांनी एवढा सपोर्ट केला की त्यांच्यामुळंही मी आज इथपर्यंत आहे. द महाराष्ट्र फाईल्स मधली ही जो परफॉर्मन्स आहे हे करत असताना तुम्ही असलेल्या गोष्टींपेक्षा फार वेगळं केलं असं हो, म्हणता. हो, हो, हो.
तर ते नेमकं वेगळेपण काय आहे आणि कशा अर्थाने हे करत असताना स्वतःत फार बदल करून घ्यावा लागला खरं का? तर कॉस्ट्युम वरनं पण ज्यावेळेस मी हे द महाराष्ट्र फाईल्स मधलं आमचं छम्मो गाणं आहे, त्यात मी कॉस्ट्युम वरनं पण आमचं नाही का, मी हे घालू का कॉस्ट्युम, मग काय होईल का, म्हणजे त्यावेळेस हे 4 वर्ष झालं मी गाणं करून. मग त्यावेळेस नाही का, अरे करू का नको, घालू का नको, ह्या गोष्टी म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलाय मी त्यावेळेस, की काय होईल काय होईल. पण मी म्हणजे सांगू, राठोड सरांना मी एवढा त्रास दिलाय या 4 वर्षात. मला तुम्ही गाणं कधी, मला कधी येणार आहे मला सांगा, कधी येणार आहे सांगा. आता बरेच वर्ष होऊन गेलेत ना. ते म्हटले येईल 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 येईल. आत्ता आलं आणि तो योग आला आणि मला खूप छान वाटतंय. निश्चित हे सगळं करत असताना म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीचं ग्लॅमर मिळालंय ते इतरांना मिळालं नाही. त्यामुळे एक डान्सर्स वर्गाकडून तुमच्यावर टीका केली जाते असं तुम्हाला वाटतं, की थोडासा एक असं जलने की बू आ रही है असं म्हणायचं? या हसण्यामागे बरंच काही दडलंय. नो कमेंट्स. निश्चित. ह्या सगळ्यात जर पारंपरिक तमाशापटातील ज्येष्ठ कलाकारांनी जर जे आत्ता काही हल्ले झाले त्यांच्यावर ज्या गाड्यांवर वगैरे, तर त्या सगळ्या बाबतीत नेमकं तुमच्या मनात काय भावना होती किंवा लोककलावंतांना आज कुठल्याही कलाकारासोबत असं घडू नये. मी तर म्हणते का, तर आम्ही एवढं म्हणजे एवढ्या लांब-लांब कार्यक्रम करतो आणि तेही एक म्हणजे ज्यांच्याकडनं आम्ही कार्यक्रम घेतो त्यांच्या भरोश्यावर आम्ही जातो, त्या गावात कार्यक्रम करायला. म्हणून ही जबाबदारी त्यांची पण झाली पाहिजे. मला माहीत नाही तो विषय काय, पण कोणासोबत असं घडलं नाही पाहिजे. मीही त्या गोष्टी करते, मीही फिरते इकडून-तिकडं जाते, तर असं नाही झालं पाहिजे. ह्या सगळ्यात तुमचे रील्स जे आहेत, जे आत्ता कोट्यवधी लोक पाहतायत, म्हणजे मिलियन्सच्या आकड्यांमध्ये तुम्ही आहात, त्याचे फॉलोअर्स वेगळे आहेत, वेगवेगळ्या वयोगटातले आहेत. पण या सगळ्यात असं वाटतं का, की ती लोक जी बघतायत ना, ती खऱ्या गौतमीला ओळखत नाहीयेत आणि एक वेगळ्या पद्धतीचा जगण्यातला संघर्ष करून उभी राहिलेली गौतमी आणि एका स्पॉटलाईटमध्ये परफॉर्म करत असणारी गौतमी, या दोन वेगवेगळ्या गौतमी आहेत. अशा गौतमींना एकत्र कधी समोर आणणार आहात किंवा त्या गौतमीचा स्ट्रगल आम्हाला कशा पद्धतीने बघायला खरं मिळणार ही आहे? गोष्ट एकत्र नाही, कारण की मी स्टेजवर असले ना, की मी वेगळी वेगळी आहे आणि मी असं तिथून खाली म्हणजे मी अशी नॉर्मल असते ना, ड्रेसवर किंवा घरी किंवा बाहेर, मी वेगळी आहे. म्हणजे अक्षरशः लोकं कन्फ्यूज होतात, "अगं, तू तीच आहे का?" म्हणजे तू आम्हाला आम्हाला काही लोकांचा असंही गैरसमज आहे, की मला फार ॲटिट्यूड आहे. मला बोलतात. मी जेव्हा त्यांच्यासोबत काम करते, मी भेटते ना, त्यावेळेस मला स्वतः, "तुला सांगू का, आम्हाला वाटलं होतं, की तुला खूप ॲटिट्यूड आहे आणि तुला नाही का, लई तू अशी आहे, तशी आहे." मग जेव्हा ते मला भेटतात, माझ्याशी बोलतात ना, तेव्हा त्यांना कळतं, की मी काय आहे. म्हणून बऱ्याच लोकांना वेगवेगळं, याला वेगळं, त्याला वेगळं, त्याला वेगळं, प्रत्येकाला माझ्या बाबतीत काही ना काही वेगळं वाटत असतं. पण जोपर्यंत आपण समोरच्याला भेटत नाही, त्याचा स्वभाव आपल्याला कळणार नाही. सोशल मीडिया आज एखादा कलाकार घडवतो असं म्हणतात, म्हणजे असणारी गोष्ट एकदम इमिजिएटली. कंटेंट महत्वाचा वाटतो त्यामागचा का तो असणारा कलाकार? काय वाटतं तुम्हाला? कलाकार. कलाकार महत्वाचा आहे आणि सोशल मीडिया तर आहेच, काही विषय नाही. सोशल मीडियामुळे आज छोटे-छोटे कलाकारही वर यायला लागलेत. म्हणजे जेवढी सोशल मीडिया वाईट आहे, तेवढी चांगली पण आहे, असं नाहीये. पण छान वाटतं, की छोटे-छोटे कलाकार पण आपले सोशल मीडियामुळं वर येतायत. स्टेजवर ग्लॅम मध्ये नाचणारी, अशी थरारणारी बिजली म्हणून असणारी गौतमी आणि वैयक्तिक आयुष्यातली असणारी गौतमी, यामध्ये नेमका काय फरक आहे? याला पण हसतेच मी. नाही, नाही. लई फरक आहे, फार फरक आहे. स्टेजवर असणारी गौतमी आणि अशी नॉर्मल असणारी गौतमीमध्ये जो मला भेटेल हे त्यालाच कळेल. या सगळ्यामध्ये तुमच्या बाबतीत गैरसमज करून घेतलाय लोकांनी, अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सांगावीशी वाटेल, की अशा पद्धतीचं नाही? जसं तुम्ही म्हणालात, की मला फार इगो आहे असं लोकांना वाटत तेच, होतं. तेच मी सांगेल, की बऱ्याच लोकांना वाटतं, की तिला खूप इगो आहे. अरे ती अशी आहे, ती तशी आहे. तर नाही बाबा, जेव्हा तुम्ही मला भेटाल तेव्हा तुम्हाला कळेल, असं नाहीये. आपण एखाद्याला भेटल्यावरच आपल्याला त्याचा स्वभाव कळतो. तर हा गैरसमज करू नका. आणि महाराष्ट्राला मी सांगेल, की तुम्ही मला भरभरून प्रेम देतात, तसंच प्रेम आणि तुमचा आशीर्वाद मला कायम राहू द्या. हे जे प्रेम आहे, हे लोक ज्या वेळेला बघतात,
खूप जणांना आवडतं, खूप जण चाहते आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. ह्या सगळ्यात ज्या वेळेला लोक प्रेम करतात आणि काही जण आहेत ती फक्त जजमेंट म्हणजे बघून हा 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 ठरवत असतात, हा हा त्या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही ऍज अ कलाकार म्हणून कशा अर्थाने पाहता? कारण हे दोन्ही बायफर्केट करणं कशा अर्थाने शक्य होतं? मी स्टेजवर असते आणि ते खाली कोण म्हणजे चाहते वर्ग आहेत ते जास्ती आहेत आणि बाकी जसं तुम्ही म्हणतायत की जजमेंट काय असेल तो इश्यू मी नाही लक्ष देत. माझ्यासाठी मी स्टेजवर गेली माझ्यासाठी सगळे माझेच आहेत. मला असं वाटतं मी त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, कधी विचार केला नाही. मी गेली की ते माझे आहेत, मी त्यांची आहे, संपला विषय. तेवढं मी जेवढी वेळ मी स्टेजवर आहे तेवढा वेळ मी त्यांची आहे. या पुढच्या 10 वर्षांनी गौतमी पाटीलला लोकांनी काय म्हणून लक्षात ठेवावं असं वाटतं? गौतमी म्हणूनच लक्षात ठेवावं. आणि आता जसं प्रेम आहे तसंच प्रेम 10 वर्षांनी पण राहू द्यावं. आणि ही जबाबदारी माझी आहे की मी त्यांचं प्रेम कसं टिकवून ठेवावं. मी प्रयत्न खूप करते की नवीन काहीतरी प्रेक्षकांना कसं नवीन दाखवायचं, त्यांना मनोरंजन कसं करायचं त्यांचं. प्रत्येक वेळेस माझा कार्यक्रम जरी असला आता, तरी ह्या वर्षी मी नवीन काहीतरी केलं, की दुसऱ्या वर्षी मी वेगळं काहीतरी करून आणते. का तर साहजिक आहे, प्रत्येक गोष्ट एक सारखी दाखवली, की ते बोर होणारच आहे. म्हणून माझा प्रयत्न असतो, की मी प्रत्येक वेळेस नवीन घेऊन जावं. म्हणून जसं की आता माझं कुक 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 पण व्हायरल झालंय, चोली के पीछे. हे सगळे प्रेक्षक वर्गांना नवीन नवीन करायला मला खूप आवडतं. निश्चित स्वतःची डान्स अकॅडमी किंवा कल्चरल क्षेत्रात आणखीन काही वेगळं डान्स करायची? अकॅडमी. अच्छा. हां. कुठे करायचं किंवा काय असं प्लॅन मी आहे? राहते तिथंच. या सगळ्यात अभिनय कधी खुणावतो का? OTT मध्ये आपण असावं किंवा सिनेमामध्ये ऍज अन ऍक्ट्रेस म्हणून यावं असं वाटतं का? एका मी मूव्ही परफॉर्मन्सच्या पलीकडे? मी मूव्ही केलाय मराठी एक. अजून आलं म्हणजे अजून हा, काय हे नाही, मी बोलत पण नाही त्या गोष्टीला. फक्त एक सांगते की मी ऍज अन ऍक्टिंग ऍक्ट्रेस. केलीये. ओके. केलीये. मग आणि आता आलं तरी मी करणार आहे आणि अजून मी करती पण आहे. माझे सगळे कामं चालू आहेत. निश्चित ह्या सगळ्याकडे अभिनय जास्त पॅशन वाटतं आता नव्या नव्याने आहे म्हणून की डान्स? डान्स माझं फेवरेट आहे. वन टेक ओके सगळं? हा. लोकप्रियतेमुळे खूप काही गोष्टी गमावल्या असं वाटतं? नाही. मला तर नाही वाटत मी काय गमावलंय. मी कमवलंय. एक रॅपिड फायर राऊंड करूया क्विकली. हा. एका शब्दात प्रसिद्धी म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? प्रेक्षकांचं प्रेम. ट्रोलर्स? त्यांचं डबल प्रेम. डान्स? जीव की प्राण. सोशल मीडिया? सोशल मीडिया पण आहे. ठीक आहे. म्हणजे चांगली पण आहे, वाईट पण आहे. पण लव्ह यू मीडिया आणि तुम्ही सगळे. आणि प्रेम या वाक्याला किंवा या शब्दाला तुम्ही ऍज अ गौतमी पाटील म्हणून कशा अर्थाने पाहता? नाही अजून प्रेमचं तर नाही सांगू शकत. अरे म्हणून कॅन्सल. या हसण्यामागे नेमकं काय काय आहे? हे हसण्याचे वेगवेगळे अर्थ अशी तुम्ही एक वेगळी डिक्शनरी खरं तर या इंटरव्ह्यूच्या खाली आपण जसं अगोदर डिस्क्लेमर नाही देतो. तुम्ही पण तो प्रश्न विचारा जो तुम्हाला सगळे विचारतात, तू लग्न कधी करणार? नाही माझ्या दृष्टीने लग्न ह्यापेक्षाही प्रेमात पडलात का? आणि तशा अर्थानं मग पुढे लग्नाचं विचारेन, पण म्हणून मी पहिल्यांदा विचारलं की इतरांसारखा इंटरव्ह्यू नको. अच्छा तर तुमचं म्हणणं आहे पहिलं तू प्रेम कर आणि मग नंतर लग्न कर का? आत्ताचा काळ तसा आहे ना, म्हणजे काळजातून भिडलं पाहिजे ना एखादी व्यक्ती. एकदम बरोबर आहे. बरोबर आहे. पण नाही नको ना, कॅन्सल हा प्रश्न. गौतमी पाटील बद्दलचा सर्वात मोठा गैरसमज कोणता आहे? माझा गैरसमज नाही इतरांचा समाजाचा तुमच्याबद्दलचा गैरसमज कोणता आहे असं तुम्हाला वाटतं? आता नाहीये पण होता की मी अजून पण तेच करते जे केलं. पण नाही मी सांगते माझ्या कार्यक्रमाला या, माझा कार्यक्रम बघा, त्यात काही वल्गर दिसतंय का, त्यात काही फालतू दिसतंय का, आम्ही खूप छान कार्यक्रम करतो, आम्ही खूप छान सगळ्यांनी बसवून घेतलंय. तर तुम्ही हा गैरसमज काढा. जे ट्रोल करतात ते की अजून ही तेच करते, मी ते करत नाही, येऊन बघा. बाकी काही लोक करत असतील तर मला माहित नाही. निश्चित. एका दिवसासाठी जर ठरवलं काहीतरी वेगळा रोल करायचा आहे तसं, तर काय व्हायला आवडेल? अभिनेत्री, राजकारणी, क्रिकेटर का एक सर्वसाधारण मुलगी? सर्वसाधारण मुलगी. स्टेजवर जाण्यापूर्वी
एखादी सिक्रेट हॅबिट कोणती आहे, म्हणजे कोणती एक सवय आहे जी कोणालाच माहित नाहीये, पण हे करायला मला आवडतं, किंवा ही गोष्ट आहे की मी या देवाच्या पाया पडते, किंवा मला हे ना माझ्या मी पॉकेटमध्ये ठेवायला आवडतं, असं काही नाही, आहे? मी स्टेजवर जाताना माझा हात तर खाली जातोच, तो विषयच नाही. ते आपलं सर्वस्व आहे. तिथं पाय पडणं ते मी पाया पडून जाते आणि जे बघितलं समोर की संपला माझा विषय, तुम्ही विसरून जायचं मला. मोबाईलमध्ये सर्वात जास्त वापरलेलं ऍप कोणतं आहे? मी का इंस्टाग्राम वापरलं असेल. ओके. सर्वात विचित्र असलेली आतापर्यंतची आयुष्यातली फॅन मोमेंट कोणती आहे? फॅनने काहीतरी विचित्रच केलं आणि हे बाबा आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं, असं कोणतं आहे? बापरे, मला मग एकदा मागणी घालायला आलता एक जण, ते लई विचित्र होतं माझ्यासाठी. त्यानंतर विचित्र म्हणजे हे काय असं कसं झालं, आणि ते पण आमच्याच मॅनेजरला येऊन म्हणतंय की मला मॅडमांना भेटायचं. मॅनेजर आमचा म्हणतो की का भेटायचंय, काय नाही मागणी घालायला आलो, संपला विषय. ते झालं. परत एकदा तर आमचा कार्यक्रम संपला, आम्ही चाललेलो, ते नाही का ते डायरेक्ट टू व्हीलर घेणार आणि डायरेक्ट अडवणार. हं. सेम किस्सा, डायरेक्ट टू व्हीलर घेतली, देच फोटोज दे. हे हे असलं काहीतरी घडत असतं माझ्यासोबत. 5-5, 6-6 किलोमीटर माझ्या सोबत येणार मागं, मला वाईट वाटणार, मी गाडी साईडला घेणार, फोटो देणार, मग ते खुश झाले की आपण खुश होणार, मग पुढे जाणार. ह्या गोष्टी आहेत बऱ्याच. ट्रोल वाचून, म्हणजे एखादी कमेंट वाचून कधी हसू आले, अशी कोणती कमेंट लक्षात आहे? मी आता माझ्या कमेंट्स वाचत नाही. उलट मी करा काय करायचं करा, एकदाच मरू देत तिकडे, आता कशाला लक्ष द्यायचंय. म्हणजे एखादं कोणतं गाणं आहे असं की जे लागलं की गौतमी असं आतून काहीतरी वीज संचारते आणि थरारून नाचते, असं नाही नाही, कोणतं तसं आहे? नाही, माझी सगळीच गाणी फेवरेट आहे. जे पण लागलं तरी एक स्टेज, काळजात घुसणार एक असतं ना. आमचं पाटलांचं बैलगाणं मला लय आवडतं. म्हणजे ते लागलं शेवटी की मला, मी म्हणजे पहिल्यापासून एंड पर्यंत करते ना, तर ती पहिल्याची माझी जी ताकद असते ती पाटलांच्या बैलगाड्याला आपोआप येते. निश्चित. तुमच्यावर जर बायोपिक बनला तर ऍक्टिंग कोणी करावी, कोणी तो रोल करावा असं वाटतं? तुम्हीच, की पुन्हा हसणं आहे? मी आपल्याला गौतमी पाटीलला या इंटरव्ह्यू नंतर एक हसण्याचे विविध अर्थ असं एक ना डिस्क्लेमर देणार आहे. मी केलं तरी चालेल, पण दुसरं मला नाही काय बोलता येणार याच्यावर. आणि प्रेमात पडल्यावर गौतमी कशी असेल? बापरे, काय माहिती. म्हणजे आतापर्यंत असं काही पडले नाहीच आहे, प्रेमात उभीच राहिली, असं आहे का? पुढचं नेक्स्ट. अ, एखादी गोष्ट जी लोकांनी गौतमी पाटील समजून घेताना तिला समजून घ्यावं असं वाटतं, तर ती कुठली महत्वाची गोष्ट? काय 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 परत. एखादी गोष्ट जी तुमच्या चाहत्यांनी, लोकांनी तुम्हाला समजून घेण्यासाठी ना, ही एक गोष्ट आहे की प्लीज ही गोष्ट तुम्ही समजून घ्या, तर ती गोष्ट कोणती आहे? मला माझे प्रेक्षक वर्ग प्रत्येक गोष्ट समजून घेतात, सपोर्ट करतात, म्हणून मला नाही वाटत, मला खंत आहे की मी कधी कधी त्यांना फोटो नाही देऊ शकत, मी कधी कधी त्यांच्यापर्यंत पोहोचू नाही शकत. ते एवढ्या लांब लांबहून कार्यक्रम बघायला येतात किंवा ते तिकडं असतात आणि मी इथं असते, तर ह्या गोष्टींमधला नाही का, म्हणजे ते अंतर म्हणतात ना, की कधी कधी ते मला बघत पण नाही, तरी असं बघून असे निघून जातात. ह्या गोष्टीची मला खंत वाटते. निश्चित. पण इतकं आपलेपणाने तुम्ही गौतमीजी बोललात, थँक्यू. इतकं मनापासून बोललात आणि दिलखुलासपणे बोललात, त्याबद्दल मनापासून आभार तुमचे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. सो स्वीट ऑफ यू. विश यू लव्ह, लक अँड सक्सेस.